आपण महत्त्वाचा मुद्दा काढला। मी सांगू इच्छिते की जे आपला खोपोलीचा खूनचा गुन्हा होता त्याच्यात एक आणखीन डेव्हलपमेंट आलेली आहे। त्याच्यात जे मारणारे 5 लोक होते त्यापैकी 2 एक दर्शन देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश धायतडक म्हणून। जे बाकीचे 3 लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे। म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही मुलांना लोकांना बोलवलेलं होता आणि त्यांनी हे घडवलेलं आहे। त्या 3 पैकी 2 आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाची मागे आपली टीम आहे। मॅडम त्या गुन्ह्यामध्ये 10 लोकांची नावं होती बरोबर। त्या बाकीच्यांचं काय आहे का त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय प्लस त्यांचे स्वतःचे लोक इन्व्हॉल्व होते। तर याच्यात कॉन्स्पिरसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे। तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डिटेलमध्ये आपण चार्जशीटमध्ये देणारच आहोत। ज्यांचा रोल निष्पन्न झालाय त्यांनाच आपण अटक याच्यात केलेला आहे। जे कॉन्स्पिरसीचे वेगवेगळे भाग असतात, कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला, कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली, कोणी नंतर मदत केली, असं वेगवेगळे भाग आहेत। त्यांच्या सध्या रोल तपासाच्या अंतर्गत आहे। काही दिवसांनी आपला जवळपास पूर्ण होत आलेली आहे। याच्यात आपलं जे डिटेक्शन आणि हे होता इन्व्हेस्टिगेशन आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे। एकदा आपल्याला शेवटचा आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल। मग ते जे घारे आणि भगत म्हणून आहेत ते आता फरार म्हणून आहेत की त्याची गरज त्यांना अटकेची गरज नाही? सध्या आपल्याला पुराव्यामध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही, पण हे पूर्ण नाहीये कारण जोपर्यंत आपला शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो मिळत नाही याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल।